नको नादी लागू, तुला काम आहे घरात. बघा माझी आई कशी माझ्या खिलापे. तुला चिकन बनवायचंय, इडल्याच बिडाच्या बाईच्या वर व्हायचा. तक थैया हा नाही बोलियो कसं डान्सिंग 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 डान्सिंग. वेलकम टू माय चॅनल. सो आजचा सगळा ब्लॉग आहे गावाकडचा. मी 4 दिवस सुट्ट्या घेऊन आली आहे गावाला, खास कारण माझी बहीण आली आहे सोबत. ती कधीतरीच आमच्या सोबत असते आणि म्हणजे खूप दिवसांनी आम्ही एकत्र येणार आहे आणि खूप मजा मस्ती धमाल काय करतो हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सगळ्यांना माझी बहीण सारखी सारखी बघायची असते पण ती बघायला भेटत नाही. ती देवी आहे ना मोठी म्हणून नाही बघायला भेटत. मग तुम्हाला मी आज दाखवते, तुम्ही बघा शेवटपर्यंत आमच्या देवीला. ती पण आता फक्त आजच्या दिवस असणार आहे. ती चालली आहे सासरी, परत येईपर्यंत मी वेट करणार आहे तिचा. माहिती का किती जीव आहे माझ्या बहिणीवर, तिचा नाही आहे माझ्यावर. बरं तर गाईज तुम्हाला जर आमची मजा मस्ती बघायची असेल, आम्ही काय करतोय काय बनवती ती खायला छान छान, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सारं प्रेम द्या. मग फुल चड्डी घालीत जा ना तू. सकाळ सकाळ कोण घालतो फुल चड्डी? पप्पाची घे. काय व्हिडिओ काढलाय माझा? काय व्हिडिओ काढलाय तू? बिडाच्या बाईच्या वर व्हायचा. उद्या सकाळी आता वड काय 4-5 पायलीच तोडीतात का काय काय माहिती. वडे 4-5 पायलीच तोडणार आहेत आता. काय मी नाही मोकळे जा तिकडे पैसे द्यायला माणूस. आता तू काय येडा बिडा झाला काय रे जरा? अरे भंगारच काय जरा. अगं सकाळी कर ना हुलग्याचं उद्या. आता बावड्या पण हसला. काय रे ऐकत नाही माझं बाळा. हा तुझं ऐकत नाही तर आतापर्यंत 4-5 गाड्या असते आणि 4-5 बंगला असते. कळलं का? पप्पाला एकच पोर आहे. हा एवढंच काय करायचं. आम्हाला एक बंगला झाला असता. पप्पाने कमवून ठेवला असतं. ऐकलं तुझं ऐकलं नाही. हा ना तुम्ही मम्मीचं ऐकलं असतं तर एक बंगला झाला असता आतापर्यंत. 4-5 बंगलं. कळलं का? काय म्हणले पप्पा? फक्त तुला आणि भावड्याला रोटी आणि भाजी आणणार आहे काय ढाब्यावरून? आम्हाला नाही आणणार. येणारच नाही मी परत. मी येणार नाही परत. ते मासे मीच आणलं, तुम्हीच खा. अयो मम्मी सुरमई ती बाई. पप्पा जाऊ दे ओले, मला नाही खायचं. मला नाही खायचा. गंगेला कोणी करायला सांगितलं होता? आपण नाही सांगितलं. तू लागलं का डोकं दुखायला? नाही तू फिश करतोय? फिश फ्राय मसाला. तुम्ही काही सिटीत राहून पप्पा फायदा झाला सांगा बरं. मग काय ग? अगं बाया जाऊ दे थांब. तर माझी बहीण रागात रुसून फुगून अजून काय काय करून बनवायला लागली फिश.
हा घेतलं मी तर तोंड. आता बोल. तर आम्ही खाणार आहे आज सुरमई फ्राय. स्पेशल स्पेशल. हात जरा हास पचायची नाही ती सुरमई आम्हाला. बावळट कार्टी काय माझी आई मुद्दाम करीती. आधी बघा तुमची सासूबाई तिला व्हिडिओ काढायचा नाही माझ्या बरोबर रेडी होत नाही येते लवकर. ही आमची रेडी. हा लाईट गेली. काय बोलताय वाटोळ झालं. अगं लाईट गेली. आधीच्या मोबाईलला चार्जिंगच नाही. तुला म्हणलं होतं मी आधीच चार्जर आणून दिला होता. लावला नाही तुम्ही. आता काय करायचं हा जा गाडीत लावा. हाय का कुटाणा बघितलं का. झालं का ग. हा काय टाइमपास लावलाय तो आपण मम्मी. तुला तुझे सगळे नातेवाईक बघातात म्हणून करीती ना तू अशी. काय तुला तर नाही तिची काळजी. मला नाही ओली ती बिचारी घेती. बर आता काय पिनाला टोकच नसल. उरका बुवा दोघींनी काळं काळं घातले. पप्पाला सांगते यांनी काळे कपडे घातले. थांबा आमच्यात चालतो. हा आमचे चलते. चल ग आता काय कर. अरे अगं तिला भारी बघत आली होती पुढं कॅमेऱ्या पुढं. काय बाई. अरे थांब ना व्हिडिओ काढायचा आहे ना. म्हंटल व्हिडिओ काढला की मग लाव. तुला लय घाई झाली वाला. व्हिडिओ काढायचा आहे ना. दाजीचा ना आमचा काढते मम्मीचा मग आपल्या दोघांचा काढू. दारला असं कुठे ठेवून हे करू नको. मांजर जाऊन आज जाऊन बसले मांजर घाण करत गाडी. त्यालाच धुवायला लावायची गाडी. काच खाली घेऊन बसवाला आम्ही. कशी आहे बघा. अजून एक्सरे दिला नाही त्या माणसाने. त्याने प्रिंट आली. त्यांनी मला द्यायचा विसरला ओमकार. आणि 2 दिवस तो मॅच खेळायला जातोय. प्रिंट आहे का. आहे ना आलेली. घेऊन येतो जाऊन उद्या. हा चालेल. तुम्ही किती कुठं कुठं फिरता मला कळतच नाही. हा पोरग काय काय काम करणार. अरे डायरेक्ट प्रिंट आहे ना मग ती दाखवायला बरी पडेल ना. मेल नाही केला तर लागलं. चला गाडी घेऊनच जाईन. मग गाडी काय करणार माहिती. राम्या उद्या गाडी घेऊन जाईल माझी रूमला. मोबाईल घेतलाय पहिल्यांदा कुणीतरी हातात. एवढी खुशी दिसते का मी चांगली. हा काळी दिसते. काळी दिसते. उन्हात काळं दिसते माणूस. हा आता दिसते. आता छान दिसते का. दिसते. ओ मेरा फोटो निकालो. चला हा आले प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस करायची डान्सची. हा. चल पहिली प्रॅक्टिस करू आहे ना ग. हा. मम्मीला आता डान्स उन्हात नाही तर तुला कुठून सावली आणते आता. व्हिडिओ उन्हातच काढायचंय. मी नाही चष्मा काढणार. नको काढू. असा डान्स कर काय प्रॉब्लेम नाही. हा फक्त डान्स कर. हा. लोकांना आवडला पाहिजे. तक थैया हा. नाही बोलली का असं आहे. डान्सिंग बटरफ्लाय. जर ती माझी चप्पल खराब झाली ना तू गेला कामातून. कळलं ना. हातात घेतली म्हणजे काय. पाय भासतेच खाली. त्या चपलीचं नशीब ती मुंबईला जाती. कळलं का. लय हानीन धरून तुला नवीन घेऊन दे. अगं कुत्रे अगं साईज नाही भेटत ग. साईज नाही भेटत. नाही तर फेकून दिली असती तरी जमलं असतं. कळलं का. चल मम्मीला दाखवायचं होतं ना कमेंट काय आले व्हिडिओला. बोका हसतोय. चल बाई. हा ये. किंवा बोका आहे त्याला नाही आवडत. उंदीर आहे ना. झोपायचं नाही. आपल्या दोघांचा एक व्हिडिओ काढू मग झोपा. आता दाजीची चटई घेतली तू झोपायला. आता दाजी काय म्हणून. काय कुठून आणली का. अहो बघा हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. कुठून आणली का. बर दाजी ऐकणार आहे. दाजी बघणार आहे आता हा व्हिडिओ. थांब. हा वारे शेर बच्चा. हा जमलं. जा बाई टाक बरं.
तुला बसायचंय गाडीत, आम्ही नाही टाकणार कवर, तू टाक. दाजीने तुला सांगितले तू टाक. जा बुवा. तुला गरम होईल उन्हात, आम्हाला होणार नाही. आम्हाला नाही होत करा उन्हात गरम. मग कसं बोलतो रे. बघितलं का हा पोरगा किती चॅप्टर आहे, बघून घ्या. हाच 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 तो अमोल धरम, जिलाबी गरम. हा काय 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 पाहिजे सांगा अक्काला. ताईचं माझं सारखंच आहे सोनेरी कलरचं. तुला पाहिजे ना? तुला पाहिजे ना असं घड्याळ. तसं तसं हा मग तसं घेऊ आपण, ठीक आहे. तुला अजून काय मोबाईल पण पाहिजे का? कसा पाहिजे? निळा म्हणतो आ, किती पलटे आहे र तू. आता सोनेरी म्हणला ना रे. हा ठीक आहे, काय करायचं ते करा. आम्ही आयफोन घेतो सोनेरी. नाही रे माझ्याकडे पैसे नाही येत. किडनी दे. नको बाई, पाहिजे तुला माझी किडनी. अरे आधी तिचा पॅनक्रिया खराब, अजून किडनी. तो नको म्हणला किडनीला. सो गाईज आमच्या घरात चालल्यात झोपा. आम्ही सकाळी लवकर पहाटे उठून आलोय. इथे लवकर पोचायचं होतं घरी. नाश्त्याच्या वेळेत आम्ही घरी आलो. तर आता हे लोक झोपायला लागलेत. हा तर उंदीर मामा काय तो जागला होता काय माहिती रात्रभर, तो झोपलाय. माझी बहीण झोपलीये, मी बसलीये. कारण मम्मी काम करते ना, तिने माझी पण कामं केलेत. पण मी आता झोपले ना, संध्याकाळी मला लय आळस भरण आणि मग मी व्हिडिओ नीट नाही काढायचे. तरी पण बघते, जमलं तर झोपते. आणि दिली तो आत्ता किंमतच नाहीये तुला, त्या गाडीला कवर घाल की. मला नाही घालायचं. अगं लय चापती ग, लय चापती. तुम्हाला गाडीची किंमत नाही. किंमत नाही अगं, ती काही उन्हाने वाळणार आहे का काय आता. अगं पण चांगल्या वस्तूचं वाटलं नाही करावं. कवर घाल त्याच्या वरून एक हे टाक. आपलं नाही का असायची छत्रंजी, हा ती त्या कवर वरून टाक. जरा वेळाने टाकी ते ओली. नाही लगेच टाक. नाही जरा वेळाने म्हणलं ना. नाही जात कपडे गळे तिकडे. का ग मुंगे आल्यात का. लय मुंगे लाल मुंगे चावतीन मला. अरे देवा, कशा काय मुंगे येतात तिथं. अगं सगळीकडेच येईल. आजकाल लयच मुंग्या झाल्यात ओली. हा ना, गाण करून ठेवल्या तिथं वाळाय घालते. बर इथं इथं वाळायला घरी ती तू दी ना. मी ढकलून सगळं खाली व्हिडिओ काढायला लागले का म्हातारे. हा काय हा काय लाद घालीन ना, घाण करून ठेवती सगळ्या बंगल्यासमोर. कायला बंगला बांधला तू मग. बंगला मग आता आपण राहतो म्हणलो घाण नाही होणार तर काय करणार. हा खायचं धान्य येते. तू जातो ही सगळी भांडी बिंडी उचल ही आणि तिकडे जुन्या घरात घेऊन जा. चल चार काढा काय. हा चालले कपडे धुवायला. आणि जा बसू दे सुखाने बुवा. झोपून तर दिलंच नाही. झोप झोप. अगं झोप मोड झाली, तुझ्या जावयाचा फोन आला. तू एक काम कर ना, काय गाडीला कवर घाल आणि पसर. मला नाही येत कवर घालता. चटई टाकू आपण थोड्या वेळाने. मग तू घालू लाग मला कवर थोड्या वेळाने. हा चल आपण घरात. लगेच नाही, जा तू कपडे धुतल्यावर घालू. हा वाजू दे. माझी आई मला सुखाने 1 मिनिट बसून देत नाही. लागली उठवायला. आता मी नाही उठणार, मी उठत नसते. तर गाईज मी माझ्या मम्मीच्या घरात लावायला फोटो फ्रेम्स आणले ते, जे की सेलो काय डबल टेपने चिटकतात. अगदी स्वस्त आणि मस्त मध्ये आणले ते. आमच्या जिन्याचे तिथे काहीच नव्हतं डेकोरेशनचं. तर जिन्याच्या कॉर्नरमध्ये लावणार आहे मी. वरती जातो तिथं तर तुम्हाला दाखवते मी कशा आणल्या ते आणि कुठे लावणार आहे. तर ही आहे गणपती बाप्पाची फ्रेम. काय म्हंटली अगं, मला टाइम नाही भेटला. कधी जाऊ तुझ्या कुंड्या आणायला. बोलायचं आता. तर गाईज अंधारे माहिती मी दिसत नाही तुम्हाला, तरी पण मी इथे फ्रेम लावायला लागली जिनीच्या इथे. सो गाईज ही लावली आहे मी गणपती बाप्पाची छान स्टिकवाली फ्रेम. आमच्या जिन्यामध्ये तुम्हाला व्ह्यू दाखवते. व्ह्यू असा असणार आहे. एंट्रीला दिसतंय गणपती बाप्पा.
काय मम्मी मम्मी काय अगं याप्रंच व्याकरणच म्हणली ती पहिलं म्हणून मी व्हिडिओ चालू केलाय व्याकरण म्हणली व्याकरण ऍप्रन अगं आपण जाऊ दे कोट म्हण लॅबचा कोट म्हणत जा फक्त तुला सांगितलंय ना येत आहे तिला मग काय म्हणली व्याकरण जाती ती सवय नाही ग सवय नाही तिला मला हसायला आली बरी म्हणली पण व्याकरण हा लय मस्त म्हणली आणि हसली पण नाही विचार करून ते माझं व्याकरण हिला कसं काय माहिती मला मी व्याकरणाचा अभ्यास करते हे नंतर कळलं हे तू ते म्हणलं हे आपण व्याकरण कसं धुणार घरात आळे आणि ती पटकन बोलली नाही हसली आणि ती तिला कळलं चुकलंय काहीतरी ती हसली म्हणून अगं भारी वाटलं. माझा संग व्हिडिओ काढायचा आहे का नाही काढायचा आहे का नाही मला कमेंट आली त्या बटरफ्लाय व्हिडिओ मध्ये मला का नाही घेतली हा नाईस फॅमिली पण तुमची बहीण का दिसत नाही आता कॅमेरामॅन झाली होती हे तू का नाही सांगितलं मी नाही कमेंटला रिप्लाय दिला माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती ना अरे पण आपला मोबाईल धरणार कोण मी जर तिथे आले असते डान्स करायला तर. मग असं सांगणार कोण हा का तुमची बहीण नाही गेली? हा तुझी बहीण नाही दिसत आहे दिसल म्हणा दिसल 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 उद्या दिसल डान्सच्या व्हिडिओ मध्ये नाचता आणि येते येते असं म्हणायचं नाही येत नाही स्वतःलाच सांगायचं मला येते नसलं येत तरी हा तर आमच्या आरती करतीये सुरमई फ्राय लय दिवसांनी आमची पोर सुरमई खाणार आहे सुरमई म्हणजे फिश खाणार आहे किती महिन्यांनी खायला लागली तू अख्खे 4 महिन्यांनी पोरगी फिश खाणार आहे हो ना तर मग तिची चालली आहे तयारी तू व्हिडिओ बनवला का नाही बनवला जाऊ अरे बनव ना हे बघ ते तळतय ना हे बुडवतय ना तू तिच्यात काय भंगार आहे ग तू रताळे मोबाईल आण ना हा आणते आणते तर 400 रील साठी ती शॉर्ट व्हिडिओ बनवत होती रेसिपीचा अर्धी रेसिपी तिने कम्प्लीटच केली नाही तशीच लागली फिश तळायला अक्काचा मोबाईल कुठे रे हा सापडला तर काढू का व्हिडिओ ठीक तर गाई झालेत रेडी आपले फिश फ्राय आम्ही तर अर्धा खाल्ला पण हे बघा तिघांनी अर्धा हाणला मस्त झालेत हा मस्त झालेत गाईज माझी बहीण एवढे छान फिश फ्राय करते म्हणजे सगळ्याच भाज्या सगळं काय काय लय भारी करते आणि आम्ही जे कोकणला खाल्ले ना त्याच्यापेक्षा भारी फिश बनवलेत तिने म्हणजे ती हॉटेल टाकू शकते आणि मी गल्ला सांभाळू शकते पाहिजे ना मग अरे खाजा का रे खाजी तो बोक्या अयो मम्मी चल जेवायला फिश रेडी झाली मम्मी मम्मी चल काय म्हणली म्हणलं तुझ्या नको नादी लागू तुला काम आहे घरात बघा माझी आई कशी माझ्या खिलापे तुला चिकन बनवायचंय इडल्याच वाटायचं तू लक्षात ठेव तुझी बारकी लेक कधीतरी येते मी कायम येते ती पण तुम्हाला काम नाही करू लागत ती काम करू लागत मग ती कधीतरी येते म्हणून काम करू लागती अरे काय बाळा काय मम्मी साहेब काय चाललंय बसा बसा ते यस म्हणतय तिकडून मम्मीला म्हणलं ती कधीतरी म्हणून काम करू लागती हा बडबड करीत काय संबंध मी कधी पण आले ना तरी काम करू लागत आहे ना मम्मी तुला काय वाटलं हा हा ठीक आहे आता ताई नाही तर मी इकडे कपडे वाळत घरचोच कर मग गावात कापून व्हाय बस मम्मी मी कापायला जाते गावात नको बडबड करू कधी चल मी आता व्हिडिओ पण बनवते बरं बरं कोणाचा गवत कापताना रे माझच तुला काढायचं का व्हिडिओ मर तिकडे तसेच ये ना मम्मी एक नंबर धुतलायस अगे ते लाजवून निघत नाही दगड एक मांडून आता सिमेंटात पॅक करीत दाजी बरोबर गप्पा मारताना ऋतू
मासा तुम्ही जेवले का? अजून तुम्ही खाऊ का? काय बरं? तुम्हाला बरं आहे का? दोनदा विचारलंय. हा 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 बरं आहे. हा 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 याच्या गप्पा नाही सुजावून पाहिजे. झालं झालं हा झालं ओव्हर. दाजीच्या लावण्या बरं बरं आहे. बरं आहे का दाजीला? बरं बरं अरे वा 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 वा. बोका गाईज, कसा वाटला आमचा व्लॉग, कसा वाटला माझा व्लॉग नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या. आणि खूप मज्जा केली आहे आम्ही. तरी पण काही काही शॉर्ट्स मी घेतले नाही आहेत, जे की आरतीने रेसिपी पूर्ण जी काही बनवली ते नाही घेतलं आहे, कारण हा माझा फक्त फनचा आणि घरी काय करते ह्याचा व्हिडिओ होता. आणि खूप छान फिश बनवलेली माझ्या बहिणीने. आता आम्ही चिकनची भाजी खाणार आहे रात्री, मस्त छान छान. आणि आम्ही नटून थटून मस्त डान्स पण केलेत माझ्या बहिणीने आणि मी दोघींनी प्रॅक्टिस करून. तिला बिलकुल डान्स तिने कधी केला नव्हता. मी कधीतरी करते पण मी परफेक्ट नाही आहे, तर डान्स पण केला आहे. ऋतूचा माझा व्हिडिओ पण काढला आहे. खूप सारी धमाल केली आहे. मम्मीला त्रास पण दिला आहे. आणि ही मम्मी म्हटली मी घास कापायला जा, तर मी जाणार होते, सतत जाऊन आली ना. आता बसली तोंड फुगून, आता बोलत नाही माझ्या बरोबर ती. नको ओली जाऊ दे, नको बोलू जा. रोज का म्हणते तू माझ्या इथं कामाला. सो गाईज, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आणि तुम्हाला दाजी बघायचे असतील तर आमचे दाजी त्यांच्या गावाला आहेत, तर ते मी जर मला उद्या जमलं तर दाखवेन तुम्हाला. आणि नाही जमलं तर मग सॉरी, पण नेक्स्ट व्लॉगमध्ये मी नक्की दाजींना दाखवेन. बाय बाय.